इंस्टाग्रामच्या तुम्ही रील जेव्हा पाहत असता, स्क्रोल करत असताल, एक रील ट्रेंडिंगला आहे बघा पेंग्विनची. ही खूप सारे पेंग्विन एकीकडे जात आहेत, पण तो एक जो काय डिफरंट पेंग्विन आहे तो वेगळ्या दिशेने वगैरे जात आहेत. खूप साऱ्या रील्स बनत आहेत की अदर्स सर्वाइव्ड बट ही लिव्ड. एकांतावर कोणाच्या सेलिब्रिटी सोबत कनेक्ट होत आहे, क्रिकेटर्स वगैरे हे ते. तर म्हटलं चला आपण पण बनूया. तर तुम्ही पाहत असेल की दॅट पेंग्विन डू नॉट फॉलोड द क्राऊड, आणि तोने स्वतःचा मार्ग वगैरे पत्कारला. आणि आज त्याचीच खूप चर्चा आहे. ही फार जुनी गोष्ट आहे, पण कसं ट्रेंडिंग आलं काही नाही. इंस्टाग्रामला बस काहीतरी कनेक्ट झालं आणि ट्रेंडिंग झालं. तर हेच आहे की खूप सारं कनेक्ट. डोंट मॅसेज काय आहे की आपलं पॅशन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. सगळे काही तेच करतायत म्हणून आपण पण तेच करायचं आहे. स्वतःचा मार्ग आपल्याला स्वतःच तयार करतो. पायवाटा हे बनलेल्या असतात, पण आपल्याला स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करावा लागतो. आपल्या व्हॉट इज द अल्टिमेट गोल, नॉट जस्ट ओनली जॉब टू दॅट अर्निंग अँड दिस, बट व्हॉट इज युअर पॅशन, व्हॉट विल गिव्ह यू हॅपीनेस, दॅट शुड बी इम्पॉर्टंट. आणि जे काही ते हॅपीनेस द्यायचं करायचं आहे, त्याच्यासाठी पाथ तुम्हाला तुमचा स्वतःला निवडावं लागेल. आणि त्याच्यावर तुम्हाला ॲक्शन घेणं पण गरजेचं आहे. नुसतं ठरवलंय हा तसं नाही, ॲक्शन घेणं पण खूप गरजेचं आहे. तेच आहे की यू शुड बी, तुम्हाला तुमचा स्वतःचा पाथ क्रिएट करावा लागणार. लोक तुम्हाला ॲडव्हाइस वगैरे हे ते देऊ शकतात, पण डिसिजन ही तुम्हालाच घ्यावी लागते. सो बी इन युअर ओन पाथ. त्या पेंग्विन सुद्धा एकटाच चालला, पण आज त्याचीच चर्चा आहे. सो कधी तुमची पण चर्चा होईल. सो हॅव अ नाईस डे.